अहिल्यानगर शहरामध्ये असणारं सारडा कॉलेज, जे अत्यंत मोठं कॉलेज आणि नावाजलेलं कॉलेज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, त्या सारडा कॉलेजमध्ये 8वीचे विद्यार्थी आणि 10वीचे विद्यार्थी यांच्यात जो वाद झाला, त्या वादातून 8वीच्या विद्यार्थ्यांनी एका 10वीच्या विद्यार्थ्याची चाकू खुपसून हत्या केली. नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल. आपल्या लेकरांकडे निश्चितपणे लक्ष दिलं पाहिजे, 100% लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही जे कमावताय ते कशासाठी? तर तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी किंवा मुलांचं पुढलं भविष्य सुखाचं जावं. जर तुमचे लेकरं, जर तुमचे मुलं काय करताय ते तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही फक्त काम करताय, तर त्या कामाला काही शून्य किंमत आहे. अशा पद्धतीच्या घटना वारंवार महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये घडतायत. याला नेमकी जबाबदार कोण आहे? तर याला पालकच जबाबदार आहेत. याला आपल्या मुलांना आपण जी शिस्त लावतो, आपल्या मुलांना आपण जे वळण लावतो, किंवा आपले मुलं काय करतात, अनेकदा काय होतं, आई वडिलांना खूप चांगले संस्कार असतात, कुटुंब माळकरी असतं, कुटुंब खूप चांगलं असतं, गावामध्ये कुटुंबाची चांगली क्रेज असते, नावाजलेलं कुटुंब. परंतु बऱ्याचदा या गोष्टी होतात की चांगल्या कुटुंबातले मुलं वाईट मुलांच्या संगतीमध्ये जातात, व्यसन करणाऱ्या मुलांच्या संगतीमध्ये जातात आणि त्याच ठिकाणी त्यांचा पाय घसरतो आणि मुलं चुकीच्या मार्गाला वळले जातात. बरेचसे प्रकरण आपण पाहिलं की लहान लहान मुलं आज प्रेम प्रकरणामध्ये अडकले जातात. म्हणजे 8वी 9वी 10वीचे मुलं पार 6वी 7वी पासूनही सुरुवात झाली. कारण आपण जे सिनेमे बघतो, आपण ज्या सिरीज बघतो, आपण ज्या वेब सिरीज बघतो, त्याचा होणारा हा दुष्परिणाम आहे. मी निश्चितपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की ह्या गोष्टी का घडतात. मुलांना कुठल्याच प्रकारचं काहीच वाटत नाही, कारण त्यांच्याकडे तेवढी बौद्धिक क्षमता नाहीये की आपण काय केलं पाहिजे, आपल्याला काय करायचंय. ह्या घटना त्यांच्या हातून घडून जातात. कारण 8वीचा मुलगा आहे, तर तो कितपत विचार करणार आहे आणि त्याची विचारसरणी नेमकी काय असणार आहे याचा आपण अंदाज लावू शकत नाही.